मला जास्त दाखवायचं नव्हतं, मी थांबलो ना आणि ते मला बघवत सुद्धा नव्हतं. बापरे, अंगावर असा काटा आलाय ते सगळं बघून. पूर्ण रक्त सांडलंय त्याचं, पूर्ण चेहरा त्याचा जमिनीला मजबूत हे झाला. त्यामुळे हेल्मेट किती जरुरी आहे ना तुम्ही समजू शकता. गुरुजी हम आ रहे हैं ओंकारेश्वर से जा रहे हैं अयोध्या. ओंकारेश्वर से अयोध्या, उज्जैन ओंकारेश्वर ना. पैदल यात्रा की इच्छा होगी. हां हां. तर आपल्या डीमार्ट वगैरे मध्ये जे येतं ना, रिलायन्स स्मार्ट, डीमार्ट, गहू, MP श्योर ऐकलं असेल, बऱ्याच जणांनी वाचलं असेल MP श्योर. तर हा तो MPचा गहू आहे, मध्य प्रदेशचा. 15 दिवस झाले तुम्ही चालताय, एकटेच निघालात का? क्या बात है, असं तर असतं. जय श्री राम, जय श्री राम. सर जी ये अभी यूपी आएगा? यूपी आएगा. ये बॉर्डर है क्या? ऐसा नहीं ना, ये यूपी का बॉर्डर है. दिस इज कॉल्ड पॉझिटिव्हिटी. तुम्ही जेव्हा बाईक राईड करता तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करून स्वतःला मोटिवेट करत राहिलं पाहिजे. 100 के ऊपर रहेगी, 100 के ऊपर. आपके पैर पड़ने चाहिए ऐसे माता जी के. तो कैसे लग रहा है, राम जी का मंदिर बन गया, कैसे लग रहा है आपको? वही देखने जा रहे हैं हम. बहुत बढ़िया लग रहा है. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर सुप्रभात मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम आणि सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इंदोरमधून मुंबई ते अयोध्या राईडचा आजचा आपला दुसरा दिवस आहे. तर मी आता आहे इंदोरमध्ये हॉटेल प्राईम स्टे मध्ये आणि इथला काल तुम्हाला नजारा दाखवला होता, तर आता शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवतो. तर हा मेन डोर आहे, इथे आपलं सगळं लगेज आहे, इथे सगळं चार्जिंग ॲसेसरीज, त्याच्यानंतर इथे सगळं सामान, त्याच्यानंतर बाजूला छोटीशी बाल्कनी आहे आणि इथे आहे वॉशरूम. तर असा काहीसा रूम आहे आणि AC रूम आपल्याला 1000 रुपयामध्ये पडलाय. तर रेकमेंड करू शकतो. ओके रूम आहे, तुम्हाला एक नाईट साठी इनफ आहे आणि प्लस AC रूम आहे. आणि याच्या बाजूलाच खाण्यापिण्याची व्यवस्थित दुकानं, फालुदावाला, आईस्क्रीमवाला, बरंच काय काय आहे. त्याच्यानंतर रात्रीचं माझं जेवण अगदी 60 रुपयामध्ये पोटभर झालेलं आहे. तर ज्यांना बजेट राईड करायची आहे तर इंदोरमध्ये तुम्ही थांबणार असाल तर हे हायवेच्या बाजूलाच 2 मिनिटावरच आहे हॉटेल प्राईम स्टे करून, आणि त्याच्या बाजूलाच भोजनालय सुद्धा मस्त आहे. तर आपल्या आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात करूया. तुम्ही म्हणत असाल की इंदोरमध्ये आलायस आणि तू उज्जैनला नाही जाणार आहेस, तर मंडळी उज्जैनची मला सेपरेट राईड टूर करायची आहे, कारण तिकडे सुद्धा पाहण्यासाठी मस्त अशी सुंदर मंदिरं आहेत आणि ती आपल्याला व्यवस्थित अशी एक्सप्लोर करायची आहेत. तर आपण आता फक्त अयोध्या राईड करणार आहोत आणि या राईडमध्ये मला येणारे अनुभव, एक्सपिरियन्सेस तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या भावाला सपोर्ट करा यार, आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि आपला आधीचा व्लॉग कसा वाटला तो सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आता वाजलेले आहेत सकाळचे 6 वाजलेत. मी 5 वाजताच उठलोय आणि सगळी तयारी वगैरे केलेली आहे, कारण ब्लॉगर्स लाईफ रात्री झोपायला 11 वाजले, सगळा डेटा कॉपी वगैरे करून, आणि 5 वाजता उठलोय व्यवस्थित. तर म्हटलं अजून झोपलो तर म्हटलं झोपूनच जाईल. तर मंडळी, आजची माझी राईड असणार आहे इंदोर पासून कानपूर पर्यंत आणि किलोमीटर अंतर आहे 710 किलोमीटर. त्यासाठीच लवकर उठले. जर आपण कानपूरला नाही पोचलो तर माझा विचार आहे झाशी किंवा झाशीच्या पुढे कुठेतरी स्टे घ्यायचा. इथून झाशीचं किलोमीटर आहे 450च्या आसपास किलोमीटर आहे, कारण आपल्याला व्लॉग पण एडिट करायचा आहे. फक्त ट्रॅव्हल करत राहिलो तर वेळेवर व्लॉग येणार नाहीत आणि तुम्ही सुद्धा नाराज व्हाल. तर चला, आजची आपल्या राईडला सुरुवात करूया. आणि माझं लगेज जे आहे ते आता फटाफट रुस्तमवर लोड करतो. आणि रुस्तमने सुद्धा जबरदस्त असा सुंदर तबला तोड बोलतात ना, 1 नंबर परफॉर्मन्स दिलेला आहे. जास्त मी तिला रेव नाही केलेली आहे, तिचा सुद्धा आपण जीवना काढलेला आहे. तर व्यवस्थित आम्ही दोघांनी काल राईड केली. थकवा न लागण्याचं दुसरं कारण म्हणजे जे सीट मॉडिफिकेशन जे केलेलं आहे न्यू एशियाड सीट कव्हर मधून, ते सुद्धा जबरदस्त आपल्याला साथ देत आहे. मला असं वाटलं नाही की मी 600-650 किलोमीटर सकाळपासून चालवतोय. तर इतके किलोमीटर चालवल्यानंतर व्यवस्थित असा स्कूटरवर
ॲडव्हेंचर बाईक तर सगळेच चालवतात, पण आपण स्कूटरवर एवढी राईड केली आणि आज पण आपल्याला 700 किलोमीटर करायचं. तर चला, जास्त आपली बडबड झालेली आहे, आता फटाफट सामान लोड करूया आणि निघूया आपल्या पुढच्या जर्नीला. तर सगळ्यांनी म्हणा जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय. तर मंडळी 8:35 झाल्यात आणि कालचे आपलं टोटल राईड झाले मुंबईपासून 593 म्हणजे 594 किलोमीटर झाले. आणि आत्ताचं मी डेस्टिनेशन टाकलेलं आहे कानपूरचं, तर ते दाखवत आहे 717 किलोमीटर. तर बघूया आज आपलं किती काय किलोमीटर कवर होणार आहे. जर कानपूरला नाही गेलो तर त्याच्या आधीच आपण थांबूया. तर मंडळी कॅमेरा अँगल थोडा मी वाईड ठेवला आहे, त्याच्यामुळे जास्त विजिबल तुम्हाला होईल. आणि दुसरं म्हणजे मी उठलो होतो तर 5 वाजता, जसं आधी व्हिडिओमध्ये दाखवलं. तर 6:30 वाजेपर्यंत तयारी झाली आणि 6:30पर्यंत मी व्हिडिओ एडिटिंगला घेतला. 6:30 ते 7:15 व्हिडिओ एडिट केला, 15-20 मिनटं एडिट केली. आणि त्याच्यानंतर एडिट करता करता कधी झोपलो ना मलाच नाही माहिती. आणि 8 वाजता जाग आली आणि लगेच तोंड धुतलं आणि निघालो. तर काय नाही, या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतील, कारण शरीर आपलं थकतं लवकर उठलो होतो तर आज आपण एन्जॉय करणार आहोत. माझ्यासोबत तुम्हीसुद्धा एन्जॉय करणार आहात, बघणार आहात नवीन रस्ता, आणि तो आहे इंदोरपासून कानपूरपर्यंतचा. कानपूर, झांसी हे सगळं या रूटमध्ये आपल्याला लागणार आहे. तर मंडळी तयार आहात ना? कुर्सी की पेटी बांध लो, तो अभी हम जा रहे हैं रामलला को मिलने के लिए. तर मंडळी सकाळ सकाळ ॲक्सिडेंटचा नजारा बघायला मिळाला. बाप रे, जबरदस्त लागलंय. म्हणून सांगतो सगळ्या गोष्टी घालून निघत जा. बाप रे, बाईक स्लिप झाली वाटतं. अरे बाप रे, लग गया क्या ज्यादा? गाड़ी से गाड़ी टक्कर हो गई. अरे बाप रे, बड़ा गाड़ी वाला चला गया. अच्छा, गाड़ी वाला चले गया, माथे में लग गई, बहुत सारे जोड़ दी. अरे बाप रे, वो आ गई गाड़ी. तर ती ॲम्ब्युलन्स येते, दादाला भरपूर लागलंय. तर मदतीसाठी आहे तिथे लोक, काळजी घ्या. काय बोलणार. सकाळ सकाळ असा नजारा बघायला मिळाला. देवा त्याला लवकर बरं कर, त्याला लवकर बरं कर देवा. मला जास्त दाखवायचं नव्हतं, मी थांबलो ना, आणि ते मला बघवत सुद्धा नव्हतं, मी लगेच निघालो. बाप रे, म्हणून इकडची लोक हेल्मेट नाही घालत लगेच. सकाळी कसं या धुक्यांमध्ये दिसत नाही काय. अरे बाप रे, अंगावर असा काटा आलाय ते सगळं बघून. पूर्ण रक्त सांडलंय, त्याचं पूर्ण चेहरा त्याचा जमिनीला मजबूत हे झाला. त्यामुळे हेल्मेट किती जरुरी आहे ना तुम्ही समजू शकता. अरे बाप रे, हे श्री राम लल्ला सगळ्यांना सुखी ठेव रे देवा. तर चला, देवाचं नाव घेऊया आणि आपला प्रवास आजचा सुखी व्हावा, चांगला व्हावा, यासाठी आपण व्यवस्थित अशी राईड करूया. तर रुस्तम, मी तुझी काळजी घेणार आणि तू माझी काळजी घे. आपल्या दोघांना सुद्धा हे आपलं ड्रीम पूर्ण सेफली कंप्लीट करायचं आहे. तर समोरचा नजारा पाहू शकता, संपूर्ण धुक्यामध्ये गायब आहे. तर आपण पण त्या धुक्यात गायब होणार आहे, गायब. पण इतकं नाही आहे, कारण आपण थोडं उशिरा निघालो आहे. सूर्य वर आला आहे, परंतु धुकं मिळणारच आहे आपल्याला. मी काही व्हिडिओ बघितले होते, त्याच्यामध्ये तर दिसतच नव्हतं. आता तसंसुद्धा आपल्याला पुढे जाऊन दिसू शकतं. आणि थंडी खूप आहेत, मी लेदरचे ग्लोव्ज घातलेत. तर मंडळी
इथे संपूर्ण इतकं जबरदस्त धुकं आहे ना, म्हणजे मागच्या 100-200 मीटरच्या बाहेर गाड्या दिसतच नाहीयेत. हे बघा, एक नंबर धुकं, एक नंबर. मस्त गारवा आहे, मस्त गारवा आहे. हॉटेलमध्ये वाटलं नाही काय, पण इथे जबरदस्त आहे. काय धुकंच धुकं, कोहरा ही कोहरा. तर आजच्या राईडचा आपला पहिला टोल. इकडचे टोल थोडे साफ सुथरे आहेत, म्हणजे मस्त आहेत, क्लीन आहेत. काल पण 2-3 बघितले, जबरदस्त. भोपाल 174 किलोमीटर आणि आपलं डेस्टिनेशन तर अजून खूप लांब आहे, 700 किलोमीटर. 700, क्या बात आहे. व्हिडिओमध्ये हा आकडा बोलताना ना आता काय वाटतच नाही आहे. पहिला विचार करायचा गावाला जाताना 350 किलोमीटर कसं होईल. होता एक्सपीरियंस और मिलेगा एक्सपीरियंस. और तुम्हारा प्यार भी ऐसे मिलते रहना चाहिए दोस्तों, भाइयों बहनों. आणि मध्य प्रदेशमधली तुम्हाला अपडेट देऊ म्हणजे आता हे जे रस्त्यांचे पॅच आहेत ना, हे जे खराब पॅचेस, आता त्याला ओरबडून ते क्लीन करून त्याच्यावर नवीन डांबर टाकण्याचं काम आता सुरू आहे आणि ते सुद्धा जोरात सुरू आहे. मध्ये मध्ये खूप बॅरिकेडिंग केलेली आहे. जर तुम्ही आलात तर तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्हाला नवीन रस्त्यावर सुद्धा गाडी चालवायला मिळेल. मंडळी, या ब्रिजवर बघा ना, सर्वत्र मस्त असं लाईटच्या खांबाला झेंडे लावले आणि काय दृश्य दिसतंय, जबरदस्त. आणि सगळ्या घरांवर सुद्धा झेंडे आहेत, एक नंबर. म्हणजे सगळं ऑरेंज 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 असं मस्त दिसतंय यार. जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय. बघा ना काय हायवे दिसतो यार, सुपर्ब, एक नंबर. दिस इज कॉल्ड पॉझिटिव्हिटी. तुम्ही जेव्हा बाईक राईड करता तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करून स्वतःला मोटिवेट करत राहिलं पाहिजे. कारण आपल्याशी बोलायला कोण नसतं, तर जर काय दिसलं तर हो जाओ सुरू. आता आपण मध्य प्रदेशमधील देवास या सिटीमध्ये आहोत आणि खूप सुंदर आहे. आणि कचरा वगैरे म्हणाल तर असं अजून तरी काय दिसत नाही, प्रॉपर असं झाडलोट झालेली आहे. क्या बात. आणि हा कोणाचा पुतळा आहे, थांबा आधी टर्न घेऊ द्या. देवास विकास प्राधिकरण, माँ चामुंडा नगरी में आपका स्वागत है. आणि इथून सुद्धा तुम्ही उज्जैनला जाऊ शकता. 36 किलोमीटर आहे उज्जैन इथून. तर हे आहे संपूर्ण देवास नगरी. क्या बात. म्हणून जरा मी अँगल आहे ना आपल्या गोपुराचा थोडा वाईड ठेवलाय, त्यामुळे जास्त तुम्हाला विजिबल होईल. इथे सुद्धा पुतळा आहे, कोणाचा आहे. ओ क्या बात आहे. तुम्हाला दाखवू नाही शकलो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. क्या बात. जय भीम, जय भीम सगळ्यांना, जय भीम, माझा नमस्कार. क्या बात आहे. खूप छान वाटलं बाबासाहेबांचा पुतळा पाहून, एक नंबर. तर इथून तुम्ही लेफ्टला गेलात तर उज्जैनला जाणार, राईटला गेलात तर इंदोरला जाणार, आणि जर आपण सरळ गेलो तर झाशी. आणि दाखवतो अजून काय काय आहे ते, बरीच नावं लिहिलेत. गुना 240, आग्रा 627, ग्वालियर 457, ब्यावरा 141. तर असं काहीसा बोर्ड आहे. ब्यावरा देवास टोल नाका आता, ब्यावरा देवास. तर या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला दाखवतोय, कारण आपल्या मोटो ब्लॉगमधून हे सुद्धा तुम्हाला दाखवणं माझं कर्तव्य आहे. ब्यावरा. Few moments later. तो चलो सबको बाय बाय. ऐसे ही
जय श्री राम सबको जय श्री राम। चलो आंटी देखती रहेगी क्या कर रहे हैं लोग, क्या बोल रहे ऐसा है, ऐसे ही भाईचारा बढ़ता है, इंसानियत बढ़ती है। अपने को क्या चाहिए, प्रेम चाहिए यार, और कुछ नहीं। बस बस बस, कभी आएंगे तो जरूर आएंगे, कभी मिलो इधर ही, देखते अभी राम भगवान वापस कब बुलाते। चलो बाबा अयोध्या जा रहे हो? अरे जय श्री राम जय श्री राम। और क्या नाम आपका? संत खड़ेश्वर किशोरपुरी। और कहाँ से हो आप? गुरुजी हम आ रहे हैं ओंकारेश्वर से, जा रहे हैं अयोध्या। ओंकारेश्वर से अयोध्या, उज्जैन ओंकारेश्वर ना? पैदल यात्रा की इच्छा होगी। हाँ हाँ। और बाबा जी आप साथ में ही? साथ में पंडित महाराज। अच्छा अच्छा, तो बोध अभी कितने दिन लगेंगे? देखो प्रभु आगे तो कितने लगेगा, हम तो ये 5वां दिन हो गया आज से। हाँ हाँ हाँ, 2 तारीख से निकले थे हम। ओके ओके, चलो चलो जय श्री राम जय श्री राम। हम भी उधर ही जा रहे। हाँ भगवान आपके पास तो नेट लगा है। हाँ आप मीडिया वाले हैं ना राम? हाँ मीडिया वाले हैं? नहीं नहीं नहीं, हम यूट्यूब पे डालते धन्यवाद। ऐसा, तो आप भी दिखेंगे पूरे भारत को अभी कैमरा की ओर से। हमारा राम लाला। चलो चलो हाँ, मिलते, जय श्री राम। मंडळी देवासी नंतर जो रोड लागला ना, एकदम सिमेंट पॅच आहे, एक नंबर सुपर्ब। आणि जिथे जिथे सिमेंटचे काही भाग म्हणजे म्हणतो ना की निघलेले असतात, तिथे सुद्धा असे पॅचेस मारून एकदम नीट अँड क्लीन केलेलं आहे काम, एक नंबर, बिग थम्स अप। आणि इथे सर्वत्र आहे ना गहू आहे, गहूची शेती, गहू जसं 360 मध्ये तुम्ही बघितलात, संपूर्ण हिरवळ आहे आणि गहूची शेती खूप आहे इकडे। आणि लसूण सुद्धा उगवतात, गहू लसूण भारी। तर गव्हाची पोतीच्या पोती आहेत। तर आपल्या डीमार्ट वगैरे मध्ये जे येतं ना, रिलायन्स स्मार्ट, डीमार्ट, गहू, MP श्योर ऐकलं असेल, बऱ्याच जणांनी वाचलं असेल MP श्योर। तर हा तो MP चा गहू आहे, मध्य प्रदेशचा। जसं की मी बोललो होतो ना गहू, तर बघू शकता त्या टोकापासून त्या टोकावर सर्वत्र गहू आहे। क्या बात, एक नंबर दिसते, सुपर्ब। तर भूक तर जबरदस्त लागले, छोटे छोटे धाबे लागले पण थांबलो नाही। तर आता व्यवस्थितच असं काहीतरी खाऊया। तर बघूया MP मध्ये आपल्याला काय खायला मिळणार आहे। आणि गाडी लावायला पण जागा आहे। ओ ओ ओ ओ ओ, इथे एक गोष्ट मी चांगली नोटीस केली आहे, या शराब पिकरांना मना आहे। क्या बात आहे। तर मंडळी आता 11 वाजलेत आणि आता कुठेतरी मध्य जागी आहे, एक्झॅक्ट लोकेशन नाही माहीत। आणि भूक लागली होती, सकाळपासून नाश्ता नाही केला आहे, फक्त 2 खाकरे खाल्ले होते। आणि आत्तापर्यंत 120 किलोमीटर चालून झाले, कारण इकडे तिकडचे शॉट घे, 360 शॉट घे। तर आता आपण मागवले छोले भटुरे, आणि या हॉटेलचे छोले भटुरे दाखवते किती मस्त आहेत। तर हे पाहू शकता, हे छोले आणि भटुरे। भटुरे तर मी असे पहिल्यांदा बघते, कडक आहेत एकदम पुरीसारखे, आणि कांदा आणि हे। तर आता मला वाटते की ह्याच्यामध्येच माझं जेवण होणार आहे, दुपारी जेवायची काही गरज नाही असं वाटते। तर आता खाऊया आणि खाल्यावर पुढची राईड करूया। तर मंडळी आता मी आहे शाजापूर आणि मक्सा याच्यामध्ये हॉटेल एकता करून आहे, आणि इथे खाल्लं आपण छोले भटुरे, एक नंबर टेस्ट। म्हणजे आतापर्यंत जेवढे छोले भटुरे खाल्ले ना, एक नंबर, बोटं चुपेपर्यंत खाल्ले। आणि दुसरं म्हणजे या मध्य प्रदेश साईडमध्ये, UP मध्ये, MP मध्ये सकाळी जबरदस्त थंडी आणि दुपारी जबरदस्त कडकडीत ऊन लागतं। तर काल पण फुल घामाटून गेलो होतो। तर आता आतमधलं जे विंटर लायनर आहे ते मी काढतोय, आणि त्याच्यानंतर आपण जॅकेट घालणार आहोत। तर पाहू शकता हे आहे हॉटेल एकता,
आणि ते सगळं काही तुम्हाला भेटून जाईल. लहान मुलांच्या खेळण्यापासून छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता आपण निघूया आणि पुढचा प्रवास करूया. तर आता नाश्ता जेवण दोन्ही एकत्रच झालेलं आहे आपलं. तर आता माझी इच्छा आहे की थोडीशी खेचायची आणि थोडंसं 100-1 किलोमीटर करूनच तुम्हाला भेटतो. जर त्याच्यामध्ये जर काय वाटेत छान असं दिसलं तर नक्कीच तुम्हाला दाखवेन. नाही तर सुंदर असा रस्ता आहे, सुंदर असा. बाकी आता नवीन काहीतरी दिसलं तर तुम्हाला दाखवतो. तर आता हा अयोध्येला मुलगा चालला आहे, त्याच्याशी गाठभेट करूया. और भाई अयोध्या जा रहे हो सर जी? क्या बात, कैसे? एकदम बढ़िया. कहाँ से निकले हो? तुम्ही मराठी आहे का? काय म्हणता? आपण पण मराठी. आम्ही मुंबईवरून आलो. हो, गाडी घेऊन. नाही, आता अजून 2 दिवस लागतील. लांब आहे ना, तुम्हाला तर अजून जास्त दिवस जातील. हां, बरोबर. आणि तुम्ही कधी निघालात? 15 दिवस झाले तुम्ही चालताय. एकटेच निघालात का? क्या बात आहे. असं तर असतं. जय श्रीराम, जय श्रीराम. बरोबर. अजून तुम्हाला मला वाटतं जातील 15-20 दिवस जातील. चला चला चला. खूप छान वाटलं तुम्हाला बघून. मस्त झेंडा वगैरे लावल्या मामानी. हां, नाव काय म्हणालात तुमचं? पंकज. ओके, चला मामा येऊया. हो, जय श्रीराम, जय श्रीराम. क्या बात आहे. तर पंकज मामा जळगाववरून निघाले. जळगाववरून आपला मराठी माणूस चालतोय. क्या बात आहे. ॲक्च्युली आता माझ्याकडे ना कॅश नाही आहे सुट्टे, नाहीतर मामांना देण्याची इच्छा होती. आता गुगल पेच केलं मी हॉटेलवर. तर जय श्रीराम मामा, व्यवस्थित तुमचासुद्धा प्रवास होऊ द्या. तर आता हे आपण अंतर फटाफट कापूया, कारण सकाळपासून फक्त 100 किलोमीटर चालवलं आहे आणि आता 4 तास होतील. क्या बात, क्या बात नाही, काहीच नाही बात. तर आता फटाफट 3, 2, 1. Few moments later. तर मंडळी, आजच्या दिवसभरातला हा 3रा टोल मला लागला आहे आणि या एरियाचं नाव आहे छपरा. छपरा टोल प्लाझा आपका स्वागत करता है. आणि इथे प्रॉपर डेडिकेटेड शौचालय आणि पाणी प्यायचं पाणपोई आहे. क्या बात आहे यार. म्हणजे अशा डेव्हलपमेंट आहेत ना महाराष्ट्रात झाल्या पाहिजेत, तरच काहीतरी होऊ शकणार. सुपर्ब. म्हणजे टोल नाक्याच्या अगदी बाजूलाच पाणी प्यायचं आणि टॉयलेट, बाथरूम, वॉशरूम प्रॉपर एकदम नीट अँड क्लीन आहे. भले आपल्या इथे लोकसंख्या जास्त आहे, ती गोष्ट वेगळी आहे, आणि रहदारी पण जास्त असते रस्त्याला, परंतु काय नीट अँड क्लीन आहे यार. 5 स्टार, एक नंबर. मंडळी उंट पाहू शकता, उंट. क्या बात आहे. सगळे राजस्थानी लोक उंट, एक नंबर. क्या बात आहे. मध्य प्रदेशमध्ये मी 5 ते 6 उंट लाईनमध्ये पाहिले आणि ते सुद्धा लहान बाळ होते, म्हणजे उंटाचे. एक नंबर. पेट्रोल भरूया. सकाळपासून 185 किलोमीटर चालवले आपण आणि आता याच्यामध्ये 198 होतील आता. चला टँक फुल करूया. आपण तर नाश्ता केलाय, रुस्तमला देऊया. तर ते 109 रुपये इतना ही रेट है इधर, 109. ओके. आता 1:30 वाजलाय आणि मुंबईपासून टोटल किलोमीटर झाले 770 किलोमीटर आणि अजून आपली आजची राईड आहे 316 किलोमीटरची. आणि मी आता मॅप सेट केला आहे झाशीपर्यंतचा, कारण पुढे कानपूरपर्यंत आपल्याला पोचायला 9, 9:30, 10 वाजतील आणि तेवढं आपल्याला काही खेचायचं नाही आणि स्वतःला पण तेवढा स्ट्रेस नाही द्यायचा आहे. तर ठीक आहे, एक दिवस एक्स्ट्रा होईल आणि तुम्हाला सुद्धा व्यवस्थित प्रॉपर असा रूट मॅप किंवा आजूबाजूचं सगळं पाहता येईल. तर त्या हिशोबाने
आपण एक दिवस एक्स्ट्रा करूया. तर हा आता मी पोचलोय पाचोर येथे. हा MP मधला पाचोर हे लोकेशन आहे हे संपूर्ण. आणि मंडळी इथे ना गहू जास्त आहे. गहू किती यूट्यूबर्सनी नोटीस केलं असेल मला माहिती नाही, पण माझी नजर जिथपर्यंत जाते ना लांब लांब संपूर्ण गहूची शेती आहे, गहूची. तर क्या बात आहे. इथल्या गहूच्या आपण चपात्या खातो मुंबईत. जबरदस्त. चला, तर आता आपल्याला इथे एक भाऊ भेटलेत. आपका नाम? कल्लू. और आप उज्जैन से आ रहे? और ये आपके माता जी है? मेरी माता। नमस्ते माता जी. नमस्ते। और क्या उम्र है आपकी? उम्र बताओ, उम्र बताओ। उम्र की बात पता 100 के ऊपर रहेगी, 100 के ऊपर. आपके पैर पड़ने चाहिए ऐसे माता जी के. तो और अभी कहाँ जाओगे आप, कैसे? अशोकनगर जाएंगे। विकलांग हाँ, तनख्वाह निकालना है भाई की, अच्छा. वो निकाल के जमा करके अयोध्या निकलेंगे साहब। अयोध्या जाएंगे श्री राम जी को मिलने. श्री राम और कैसे लग रहा है, राम जी का मंदिर बन गया, कैसे लग रहा है आपको? कोई देखने जा रहे हैं हम। बहुत बढ़िया लग रहा है ना. चलो अच्छा है, जाइए व्यवस्थित जाइए. एक मिनट. और ये कुछ खा लीजिए, माता जी को भी दे दीजिए. चलो धन्यवाद. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. चलो, तर मंडळी आता काही वेळामध्ये ब्यावरा अशी एक प्लेस आहे. तर ते एक शहर आहे ब्यावरा. जे आपले व्हिडिओ बघत असतील काहींना माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर ब्यावरा जायच्या आधी ना इथे मस्त अशी नदी लागली आणि या नदीच्या पुलावरून ना एक मुलगा आणि आई, ती आई विकलांग होती. तर ती आई विकलांग होती आणि त्यांचं वय 100 होतं. आणि ते उज्जैनपासून निघालेत आणि मध्ये वाटेत त्यांचं काय काम आहे, ते काम करून झाल्यानंतर अयोध्येला जाणार आहेत. आणि तो मुलगा त्या गाडीला धक्का मारत मारत आपल्या 100 वर्षाच्या आईला अयोध्येला नेतोय. तर अशा लोकांचे आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. 100 वर्षाची आई स्वरूपात दर्शन झालेलं आहे. आपल्याहून खारीचा वाटा काय करता आला तर नक्कीच करा अशा गरजू व्यक्तींना. तर आता या नदीचे घेऊया ड्रोन शॉट आणि आपला पुढचा प्रवास करूया. आता आपण पोहोचूया ब्यावराला काही किलोमीटर नंतर. आणि नंतर आपल्याला लागेल गुना करून एक सिटी आहे गुना. तर ती गुना सिटी आपल्याला लागेल. तर आता डायरेक्ट आपण भेटूया गुना सिटीमध्ये. ज्यांना मी 100 रुपये दिले होते जे मायलेक, ते आता थोडासा अल्पोपहार घेत आहेत, म्हणजे काहीतरी खात आहेत. तर चांगली गोष्ट आहे. चला तर चलो. जय श्रीराम. सियावर रामचंद्र की जय. मंडळी या अशा गायी रस्त्यात असतात. तर हिला लागलंय की काय झालंय नक्की सांगता येत नाही. पण रात्री जबरदस्त भयंकर असणार आहे. तर आदल्या व्हिडिओमध्ये तर आपल्याला असं काय बघायला नाही मिळालं. पण आज सकाळपासून 2-3 गायी मला वाटेत, एक चालताना आणि एक बसलेली आणि तिसरी बसलेली दिसली. त्यामुळे तुमच्या गाडीवर कंट्रोल, नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. बघा ही पण इथे चालतंय. ही कधी लेफ्ट राईट गेली ना सांगू शकत नाही, कारण त्यांचं डोकं इतकं चालत नाही. त्यांना फक्त खायला दिसलं की त्या दिशेने वाटचाल करतात. त्याच्यामध्ये मग तुम्ही ठोकलत की तुमची चुकी निघते असं आहे. त्यामुळे गाडी कंट्रोलमध्ये ठेवा आणि लांबूनच जजमेंट करून गाडी चालवा. मंडळी इथले रोड इतके सुंदर आहेत, इतके मक्खनवाले प्लेन आहेत ना. तर माझ्या मनात एक प्रश्न पडतोय की मी राहतो मुंबईमध्ये, त्यामुळे मी तिकडचं म्हणतोय की इतके ओबडधोबड, म्हणजे जे खड्डे विजवतात ना ते पण एवढं मोठं लेअरिंग टाकून विजवतात. त्याच्यामुळे तुमची गाडी डिसबॅलन्स होते. आणि इथे बघा ना यार काय सुंदर आहे. म्हणजे महाराष्ट्रातले रस्ते कुठे काय मागे पडतायत का?
ही लोक या बाबतीत पुढे आहेत का, तर हा माझा प्रश्न आहे. काय समजत नाही. कारण जेव्हा आपण अष्टविनायक राईड केली होती ना, तेव्हा आपल्याला रस्ते चांगले मिळाले होते. पण मुंबईत जसं आपण जातो, अरे खड्डा आणि उलटे खड्डे पण आहेत तिथे, एक्स्ट्रा ओव्हर लेअरिंग करून. काय बोलायचं. हो, नुकसान आपलंच होतं. आपल्याला सेफ राईड करायची आहे. हे असे रस्ते बघून ना मला थोडंसं कुठेतरी विचार सारखा येतोय. अरे यार, तिकडचे रस्ते कधी बनणार, ते रस्ते कधी बनणार, अजून किती वर्ष घेणार, कधी बनणार, काय समजत नाही. कधीपासून मी 85, 90, 95वर क्रूज करतोय. तिकडे तर आपलं 20, 25, 30, 35, 40. स्पीड इज नॉट अ मॅटर. पण कसं आहे ना, इतका मुंबईतून टॅक्स येऊन सुद्धा, एवढं आर्थिकदृष्ट्या सबळ असून सुद्धा मुंबईतले रस्ते अजून खराब का आहेत, काय बोलायचं. जाऊ द्या, जास्त विचार नका करू आणि तुम्ही पण जास्त कमेंट करू नका. फक्त हे असं बघितल्यावर कोणाच्या पण डोक्यात प्रश्न येणारच आहे. Few moments later. मंडळी, मला ना एक मेसेज आला आणि मी मध्येच थांबलो आणि थोडंसं आश्चर्यचकितसुद्धा झालो. तर दाखवतो तुम्हाला काय आहे ते. तर हे एक आपले सबस्क्रायबर आहेत प्रदीप पावसकर करून. तर जस्ट त्यांचा पिंग मेसेज वाचला. नमस्कार नितीन, माझे नाव प्रदीप पावसकर आहे. तुझी अयोध्येची यात्रा खूप छान होऊ दे. माझ्याकडून तुला अयोध्येला जाण्यासाठी एक छोटीशी भेट म्हणून स्वीकार कर. क्या बात आहे यार. आणि त्यांनी माझ्याकडे शब्द नाहीत या गोष्टीसाठी. आणि मी कधी असं म्हणजे काय म्हणतात, मागणी वगैरे कोणत्याच सबस्क्रायबरकडून केली नाही. परंतु हा जो आपलेपणा आहे ना, आणि हे जे प्रेम आहे तुमचं, ते हे आता काय माझ्याकडे शब्द नाहीत. म्हणजे अंगावर असं काटायला हे बघूनच म्हटलं यार, अयोध्या यात्रेसाठी एक छोटीशी भेट. तर धन्यवाद पावसकर भाऊ, खूप धन्यवाद. ठंडी वाढले भाई. चाय मिलेगी, दे दो एक बनाव. तर आता वाजलेत 4:50, 5 वाजायला आले. आणि सकाळपासून 365 किलोमीटर चालवलं आहे आणि थंडी वाढले. तर आता आपण लायनर काढलेलं लायनर घालूया. चाय गरम होते. रिश्ते नाते जिम्मेदारी, उत्तम राजपूत हॉटेल. तर आता 5ला 10 मिनटं बाकी आहेत. तर जरासा चहा ब्रेक घेऊया आणि रुस्तमला सुद्धा 10 मिनटं आराम देऊया. चहासोबत एक बिस्किट खाऊया. अजून आपल्याला 140 किलोमीटर जायचं आहे. तर बहुतेक कालच्या टाईममध्ये पोचू. 7:30-8 वाजेपर्यंत पोचू आपण. झाशीला चाललो आपण. झाशी आहे अपना चाय. भाई नाम क्या तेरा? रोहित शर्मा नाही ना? मंडळी, आत्तापर्यंतच्या राईडमध्ये शिवपुरी जे आहे, गुणाच्या नंतर जे शिवपुरी आहे, तर हा जो रस्ता आहे ना, तो थोडासा खडबडीत आहे. आणि बाकी तर आपल्याला एकदम सुसाट भेटला आहे. आत्तापर्यंत 5-10 किलोमीटर झालेत आणि अजूनसुद्धा थोडासा पुढे दाखवतोय. आणि या रस्त्यामुळे आपल्याला थोडंसं स्लो जावं लागणार आहे. मध्ये मध्ये पॅचवर्क आहे आणि मध्ये मध्ये चांगलं आहे. एकदम असं वाईट म्हणता नाही येणार, पण हळूहळू याचं पण काम घेतील. आता मंडळी, आपल्याला इथून घ्यायचं आहे एक्झिट, म्हणजे राईट घ्यायचं आहे. आपण NH46ला होतो आणि आता कोणता चेंज होतोय तो बघूया. तर हा सरळ रस्ता शिवपुरीला जातो आणि आपल्याला युटर्न मारून
या रस्त्याला जायचं इथे. अरे होता, करेक्ट करेक्ट. माझा मित्र पण इथेच चुकला होता, रणविजय. जर तुम्ही त्याचे ब्लॉग बघितले असतील तर. आता इथून आपल्याला परत युटर्न घ्यायचं आहे. तर त्याच्या ब्लॉगमध्ये पण मी पाहिलं होतं, त्याने राईड घेतला होता पण त्याचे मित्र सरळ गेले होते जे DO वर होते. तर आता आपल्याला इथून जायचं आहे. आणि त्याच्या बिचाऱ्याच्या ॲक्टिवामध्ये प्रॉब्लेम आला, माहिती नाही. त्याचं इंजिन सीज झालं, म्हणजे इंजिन लॉक झालं. त्याची ॲक्टिवा 70च्या वर पळत नव्हती. जर जास्त तुम्ही पळवण्याचा प्रयत्न केला, आणि हे रस्ते असेच आहे, तुमचा थ्रॉटल असाच राहतो, असा होतच नाही, ते मी समजू शकतो. आणि त्याच्यामुळे माझ्या पण डोक्यात आहेत त्या गोष्टी इंजिन सीजच्या वगैरे. त्याच्यामुळे पण मी पण 80-85 नेतो, परत 60-65 वर आणतो, वर नेतो खाली आणतो, स्पीड वर खाली करत राहायची. आणि आपलं कसं, आपलं थांबणं तर होतच आहे. कॅमेरा घे, ड्रोन शॉट घे, बॅटरी बदल. शिशू ब्रेक तर भरपूर झाले आज, कारण इतकी थंडी आहे. अजून 105 किलोमीटर रे बाबा. जय श्रीराम जय श्रीराम. झांसी हम आ रहे हैं. लांबपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत संपूर्ण दिसतंय, संपूर्ण. मुंबईमध्ये कशा बिल्डिंग बघायची सवय असते, त्याच्यामुळे 100 मीटरच्या पलीकडचं दिसत नाही. इथे तर किलोमीटरवर दिसतंय. क्या बात आहे यार. दुपारचा आलो असतो तर काय नजारा असता. खराब रस्त्याचा पॅच मंडळी आलेला आहे आणि समोर रस्ता पाहू शकता. आणि हा शिवपूरच्या नंतर, शिवपुरीचा राईट आपण जेव्हा घेतो, जो आपण ब्रिजच्या खालून राईट घेतला त्याच्यानंतरच हा लागलाय, काही किलोमीटर नंतर. सर जी ये अभी यूपी आएगा? हाँ यूपी आएगा. ये बॉर्डर है क्या? ऐसा नहीं ना, हाँ बॉर्डर है, ये यूपी का बॉर्डर है, MP का. MP का. अभी ये यूपी में एंटर होगा, बराबर. ओके. तर आता आपण MP मधून UP मध्ये एंटर होतोय. ये बात. आणि झांसीतून अजून 22 किलोमीटर. आणि रस्त्याची कंडिशन बघू शकता बाबा. अरे बापरे. तर इथे सगळ्या पोलीस लोक ट्रक लोकांना थांबवत आहेत. ओ ऑफिशियली आपण UP मध्ये एंटर झालेलो आहोत. महाराष्ट्रामधून मध्य प्रदेश, मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेश. तो राम भगवान हम आपके नजदीक आ रहे हैं. तो बोलो सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. आता रात्रीचे 7:45 वाजायला येत आहेत आणि अजून 22 किलोमीटर आपल्याला चालवायचं आहे. आणि थंडी इतकी जबरदस्त आहे ना, ग्लोव्ज घाला ना घाला बाबा, जबरदस्त थंडी आहे. 1 hour later. तर मंडळी फायनली सकाळी 8:30 वाजता निघालेलो. तर आता 7:30 वाजताच मी थांबलो आहे. आणि आता UPमध्ये झांसीमध्ये आहे मी. आणि झांसीमध्ये रक्षा एरियाचं नाव आहे. आणि इथे रक्षा एरियाच्या इथे हा रघुवीर धाबा करून आहे, जबरदस्त आहे. दिसायला तर मस्त दिसतोय. तर इथे गेस्ट हाऊस अवेलेबल आहेत आणि इथे 500 रुपयामध्ये आपली राहायची सोय झाली आहे. आणि रूम पण मस्त आहे, व्यवस्थित आहे, म्हणजे 500 रुपयात ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतो आहे. आणि आजच्या राईडमध्ये आपण 490 किलोमीटर टोटल गाडी चालवलेली आहे. आणि सकाळी एकतर उशिरा निघालो होतो. तर माझा विचार होता कानपूरपर्यंत जायचा, परंतु कानपूर अजून इथून 220 ते 250 किलोमीटर कानपूर आहे. तर विचार करतोय आता 8 वाजल्यानंतर तिथे काय 12-1 वाजेपर्यंत जाऊ नाही शकत.
तर आता आपण झाशीमध्ये आज राहणार आहे आणि उद्या डायरेक्ट आपण लखनौसाठी निघणार आहे सकाळी. तर बघूया कशी काय झोप लागते आणि इथपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि थंडी जबरदस्त आहे, तुम्ही जर येणार असाल तर फुल प्रोटेक्टेड या तुम्ही. तर चला या व्हिडिओमधून घेऊया तुमचा राम राम आणि भेटूया असाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये आणि भेटूया आपल्या पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय श्रीराम, बोलो सियावर रामचंद्र की जय. तर व्हिडिओ एंड करण्यापूर्वी ना मी तुम्हाला एक छोटीशी रूम टूर देतो. तर इथे तुम्ही पाहू शकता हा संपूर्ण हॉटेलचा वरचा पॅसेज आहे. किती सुंदर लाइटिंग केले, एक नंबर दिसतंय बाहेरून सुद्धा. आणि आता आपला रूम दाखवतो. काचेचा दरवाजा आहे आणि 3 जण झोपू शकतात इतका रूम आहे. एक मिरर आहे आणि इथे टॉयलेट वॉशरूम आहे. तर मंडळी जर तुम्ही UP-मध्ये येणार असाल तर झाशीच्या 15 किलोमीटर आधी रक्षा करून आहे आणि तिकडे हे हॉटेल आहे जे मी मगाशी नाव दाखवलं होते. तर 500 रुपयात तुमचं काम होईल. 700 बोललेले पण कमी करून 500 घेतलं. चला भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये.